एकेकाळी एका घनदाट जंगलात एक बलाढ्य सिंह राहत होता. त्याचा रुबाब, तेजस्वी डोळे आणि गर्जना संपूर्ण जंगल हादरावायची. त्याचं साम्राज्य होतं आणि प्रत्येक प्राणी त्याला घाबरत होता. एकदा संध्याकाळी एक लहानसा उंदीर आपल्या खोराड्यातून बाहेर पडला. तो आनंदाने उड्या मारत होता, लाकडाच्या उंडक्यांवरून धावत होता आणि खेळता खेळता तो सिंहाच्या गुहेपर्यंत पोहोचला. त्या दिवशी सिंह एका मोठ्या शिकारीनंतर समाधानाने झोपी गेला होता. त्याचा प्रचंड पंजा पुढे पसरलेला होता. उंदीर खेळत खेळत त्या पंजाजवळ गेला. त्याच्या कवळ्या पावलांनी सिंहाच्या पंजावर उड्या मारायला सुरुवात केली. आहा, किती मऊ आणि उबदार आहे, उंदीर स्वतःशीच म्हणाला. त्याने अजून उड्या मारायला सुरुवात केली, पण अचानक सिंहाला जाग आली. सिंहाने त्याने त्याच्या तीव्र नजरांनी छोट्या उंदराकडे पाहिलं. काय रे, तू एवढा छोटासा जीव आणि माझ्या झोपेत व्यत्यय आणतोयस? सिंह गरजला. उंदीर घाबरला. त्याने लगेच हात जोडले. मला माफ करा महाराज, मी तर नादान आहे. कृपया माझ्या छोट्याशा चुकांसाठी मला ठार मारू नका प्लीज. मी तुमची मदत करेन. सिंहाने त्याच्या चिमुकल्या शरीराकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, तू माझी काय मदत करणार? माझ्यासाठी तू अगदी क्षुल्लक आहेस, अगदी क्षुल्लक. उंदीर नम्रतेने म्हणाला, महाराज, माझ्या बॉडीवर जाऊ नका. कदाचित कधीतरी मी तुमच्या उपयुक्त ठरेन. सिंह जोरात हसला. तू माझी मदत करशील? तू किती हास्यास्पद आहे. पण तुझा आत्मविश्वास बघून मला मजा आली. जा, मी तुला जीवनदान दिलंय. जा, मजा कर. आणि उंदीर आनंदाने उड्या मारून जंगलात पळून गेला. काही दिवसानंतर एके दिवशी शिकारी जंगलात आले. त्यांनी सिंहाच्या मार्गावर एक मोठं जाळं लावलं. सिंह त्या दिशेने चालत असताना त्याच्या लक्षात आलं नाही आणि तो जाळ्यात अडकला. सिंहाने जोरात गर्जना केली. पंजाने जाळं तोडण्याचा प्रयत्न केला, पण तो आणखीनच अडकत गेला. आता त्याला कळलं की तो संकटात अडकलाय. त्याने जोरात ओरडून जंगलभर आवाज दिला, कोणीतरी आहे का? कोणीतरी आहे का? माझी मदत करा. मला मदत हवी आहे. मला मदत हवी आहे. त्या आवाजाने उंदीर सावध झाला आणि तो लगेच धावत सिंहाकडे गेला आणि सिंहाला म्हणाला, महाराज, महाराज, काळजी करू नका. मी आलोय तुमची मदत करायला. मी आलोय. सिंह थोडा संशयाने म्हणाला, अरे, तू एवढा छोटासा जीव आणि हे जाळं इतकं मजबूत आहे. तुझ्या छोट्या दातांनी तू काय करशील मित्रा? पण उंदीर हसत म्हणाला, महाराज, तुम्ही घाबरू नका. मी माझ्याकडनं जेवढं जमेल तेवढं मी पूर्ण प्रयत्न करेन. सिंह शांत बसला. उंदीर लगेचच जाळ्यांच्या दोऱ्या कुरतडायला लागला. त्याच्या धारदार दातांनी हळूहळू जाळं सैल होऊ लागलं. काही वेळाने अखेर जाळं पूर्ण तुटलं आणि सिंह मुक्त झाला. हे सगळं पाहून सिंह भारावून गेला. त्याने आपले डोळे मिटून घेतले आणि गहीवरून उंदराकडे पाहिलं. माझ्या मित्रा, अरे, तू आज काय केलंयस तुला माहित नाहीये मित्रा. अरे, तुझी मदत अमूल्य आहे, अमूल्य. मी तुझे हे उपकार कधीच विसरू शकत नाही मित्रा. मी तुला कमी लेखलं, पण तू आज या जंगलाच्या राजाचे प्राण वाचवलेस. प्राण वाचवलेस. बोल, तुला काय हवंय? बोल. महाराज, मला काही नकोय. त्या दिवशी तुम्ही मला जाऊ दिलंच, एवढंच माझ्यासाठी पुष्कळ आहे. आणि महाराज, कसं आहे ना, दयाळूपणा कधीही वाया जात नाही. तुम्ही माझ्यावर दया दाखवली म्हणूनच आज मी तुमच्या मदतीला धावून आलो. आणि त्या दिवसापासून सिंह आणि उंदीर चांगले मित्र झाले. सिंहाने शिकारींना जंगलातून पळवून लावलं आणि जंगलात पुन्हा शांतता प्रस्थापित केली. तर मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते, दयाळूपणा आणि परोपकार कधीच वाया जात नाही. कोणताही मित्र लहान नसतो आणि कोणतीही मदत कमी नसते.
धन्यवाद मित्रांनो, या गोष्टींच्या प्रवासात सामील झाल्याबद्दल. जर तुम्हाला आमच्या कथा आवडल्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीसह स्टोरी मित्र कमलाकर या चॅनेलवर. तोपर्यंत आनंदी रहा आणि कथा ऐकत रहा.